गुड मॉर्निंग एवरीवन। आज आपण एकदम इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, फ्लिप फ्लॉप। ठीक आहे, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला विचारला जाणारा क्वेश्चन आहे। ठीक आहे, हा जो क्वेश्चन आहे हा युनिट नंबर 5 वरती विचारला जाईल तुम्हाला। युनिट नंबर 5 वरती एकदम सोपा असा टॉपिक आहे, समजून घ्या। ठीक आहे, फ्लिप फ्लॉप काय असतं, पहिले फ्लिप फ्लॉप म्हणजे काय ते समजून घ्या। फ्लिप फ्लॉप म्हणजे काय माहिती का, तुमचा एक मेमरी एलिमेंट आहे। फ्लिप फ्लॉप काय तुमचा एक मेमरी एलिमेंट आहे, जो काय करतो माहिती आहे का, 1 बीट इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम करतो। लक्षात आलं? फ्लिप फ्लॉप म्हणजे काय, फ्लिप फ्लॉप हा एक मेमरी एलिमेंट आहे जो 1 बीट इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम करतो। लक्षात आलं? आता बघा याचा यूज कुठे होणार आहे समजून घ्या। पहिले याचा यूज जो होणार आहे, आपण क्लॉक सिक्वेन्शियल सर्किट मध्ये याचा आपण यूज करतो। लक्षात आलं तुम्हाला? यूज कुठे केला जातो, क्लॉक सिक्वेन्शियल सर्किट मध्ये याचा यूज केला जातो। फ्लिप फ्लॉपला आपण माहिती का बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर सुद्धा म्हणतो। फ्लिप फ्लॉपला काय म्हणतो, बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर म्हणतो। आता बघा फ्लिप फ्लॉपची ही जी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे, ही फ्लिप फ्लॉपची ही बेसिक ब्लॉक डायग्राम आहे। फ्लिप फ्लॉपची ही काय आहे, बेसिक ब्लॉक डायग्राम। ब्लॉक डायग्राम मध्ये बघा जो इनपुट असणार आहे, इनपुट हा एक किंवा एकापेक्षा जास्त असणार आहे। लक्षात आलं? फ्लिप फ्लॉपच्या इनपुट मध्ये इनपुट जो असतो हा एक किंवा एकापेक्षा जास्त असणार आहे, आणि हा जो त्याचा आउटपुट आहे, फ्लिप फ्लॉप मध्ये नेहमी आउटपुट तुम्हाला 2 भेटणार आहे। फ्लिप फ्लॉप आउटपुट किती भेटणार आहे, 2 भेटणार आहे, एक क्यू आणि एक क्यू बार। क्यू म्हणजे काय, तुमचा एक नॉर्मल आउटपुट आहे, आणि क्यू बार म्हणजे काय, हा तुमचा इन्व्हर्टेड आउटपुट आहे। इन्व्हर्टेड आउटपुट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजून घ्या, इथं बघा इथं जर मला जर 0 भेटला, हा आउटपुट याला काय करून दिलेला, इन्व्हर्ट करून देईल। इन्व्हर्ट म्हणजे काय, 0 चा 1 करेल। फॉर एक्झाम्पल इथं जर 1 भेटला तर याला इन्व्हर्ट करून टाकेल, म्हणजे काय इथं 0 करून टाकेल। लक्षात आलं? ही फ्लिप फ्लॉपची बेसिक डायग्राम आहे, ब्लॉक डायग्राम। आता बघा फ्लिप फ्लॉपचे जे काही मेन टाइप्स असतात ते किती असणार, म्हणजे 4 असणार आहे। फ्लिप फ्लॉपचे मेन टाइप्स किती असणार, म्हणजे 4 असणार आहे। पहिला एसआर फ्लिप फ्लॉप, पहिला असणार आहे एसआर फ्लिप फ्लॉप, दुसरा असणार तुमचा डी फ्लिप फ्लॉप, तिसरा असणार आहे जेके फ्लिप फ्लॉप, आणि शेवटचा असणार तुमचा टी फ्लिप फ्लॉप। आता एक गोष्ट लक्षात द्या, तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला हे 2 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत, एक एसआर फ्लिप फ्लॉप आणि एक डी फ्लिप फ्लॉप। या दोघांपैकी तुम्हाला एक हा कंपल्सरी तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहे। ठीक आहे, एक तर एसआर दिसेल किंवा डी फ्लिप फ्लॉप दिसेल, याचे आणि याचे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। लक्षात आलं? तर आज आपण जो पाहणार आहोत, आपण हा सुरुवातीला एसआर फ्लिप फ्लॉप वगैरे पाहणार आहोत। ठीक आहे, एसआर फ्लिप फ्लॉप म्हणजे काय माहिती का, सेट आणि रिसेट, सेट रिसेट फ्लिप फ्लॉप। यस, एसआर फ्लिप फ्लॉपची बघा ही ब्लॉक डायग्राम इथे काढलेली आहे। एसआर फ्लिप फ्लॉपची काय ही ब्लॉक डायग्राम इथे दाखवलेली आहे। आता एसआर फ्लिप फ्लॉप जो बनतो, ठीक आहे, एसआर फ्लिप फ्लॉप जो बनणार आहे, हा 2 नॉर गेट पासून किंवा याला 2 नॅन्ड गेट पासून सुद्धा आपल्याला बनवू शकतो। ठीक आहे, कोणतेही चालेल, तुम्ही त्याला नॉर गेटने बनवा का तुम्ही त्याला नॅन्ड गेटने बनवा, तुम्हाला आउटपुट सेमच भेटणार आहे। लक्षात आलं? तर मी कोणता घेतलेला आहे, तर नॉर गेट घेतलेला आहे। ठीक आहे, हा काय नॉर गेटचा सिम्बॉल आहे, समजतं ना, हा काय नॉर गेट सिम्बॉल आहे, समजून घ्या। आणि बघा हा जो आहे नॉर गेट, हा नॉर गेटचा टेबल आहे, हा नॉर गेटचा काय टेबल आहे। नॉर गेटचा टेबल म्हणजे हा टेबल खूप इम्पॉर्टंट आहे, हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। या टेबल मध्ये माहिती काय, एकदम सिंपल वे तुम्हाला समजून सांगितलं होतं। नॉर गेट म्हणजे काय माहिती का, जर नॉर गेटचा काय हा इनपुट आहे, ते दोघं काय आहे इनपुट 0 0 0 1 1 0 आणि 1 1, या दोघं इनपुट मध्ये जर कुठेही 1 आला, जर दोघं इनपुट मध्ये कुठेही 1 आला तर आउटपुट काय होऊन जातं, 0 होऊन जातोय। लक्षात आलं? हे बघा इथं 1 आलेला आहे, आउटपुट 0 होऊन गेला, इथं 1 आलेला आहे, आउटपुट 0 होऊन गेला, इथं 1 1 आलेला आहे, आउटपुट 0 होऊन गेला। हा टेबल तुम्हाला थोडा लक्षात ठेवायचा। लक्षात आलं? आता बघा वर्किंग समजून घ्या एसआर फ्लिप फ्लॉपची। एसआर फ्लिप फ्लॉप हा वर्क कसा करणार आहे, हे बघा इथं एस आणि आर। एस म्हणजे काय, सेट, आर म्हणजे काय, रिसेट। आता तुम्ही काय करणार, हा ट्रूथ टेबल आहे कोणाचा, एसआर फ्लिप फ्लॉपचा। बघा आउटपुट मला आता कसा भेटणार आहे, हे बघा हे काय एस आणि आर, हे दोघं काय इनपुट आहे आणि हे काय आउटपुट आहे। ठीक आहे, आउटपुट मध्ये काय, हा नॉर्मल आउटपुट आहे, हा इन्व्हर्टेड आहे, हा काय करेल त्याला इन्व्हर्ट करून टाकेल। लक्षात आलं? वर्किंग समजून घ्या, एकदम सिंपल वर्किंग आहे। आता बघा एसआर फ्लिप फ्लॉप मध्ये मी काय देतोय, एस ला 1 देतोय, एस ला काय देतोय 1 इनपुट देतोय, आणि आर ला काय देतोय इथं 0 देतोय। लक्षात आलं? एस ला आहे 1
R ला काय आहे 0 बरोबर. आता बघा S जो असणार आहे हा कुठे जाणार तुमचा इनपुट आउटपुटला जाणार. S चा काय होऊन जाईल हा काय कोण टाकेल त्याला इनवर्ट कोण लागेल. S 1 चा काय झाला हा 0 होऊन गेला. 1 चा काय झाला इथं 0 झाला. आता बघा हा 0 कुठे जातोय इकडे जातोय या पद्धतीने ठीक आहे. हा झाला इथं ऑलरेडी काय आता 0 झाला. आता हा 0 आणि हा 0 काय होऊन जाईल इथं 1 होऊन जाईल. बघा 0 0 काय झालेलं आहे 1. मला हा 1 आउटपुट भेटतो. समजलं. एकदा अजून व्यवस्थित समजून घ्या. हे बघा आउटपुट कसा भेटतोय इथं बघा मी इनपुट मध्ये काय दिलेलं आहे S ला 1 दिलेलं आहे आणि R ला काय दिलेलं आहे इथं 0 दिलेलं आहे. लक्षात आलं. हा बघा 1 चा काय झाला इथं 1 चा काय झाला इथं 0 होऊन गेला. इनवर्ट मध्ये बघा QR ला काय आहे 0 होऊन गेला. आता हा 0 बरोबर ते वरती जाईल रिसेट करताना. हे बघा आता हा 0 1 आणि हा 0 1 0 0 काय झालेला आहे इथं 0 0 काय झालं आहे 1 झालं. मला हा आउटपुट भेटला. लक्षात आलं. अजून समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मी जर इथं जरी 0 जर दिला इथं S ला 0 दिला आणि R ला सुद्धा 0 दिला इथं ठीक आहे. तर काय माहिती का हा 0 QR मध्ये काय होईल 0 होऊन जाईल ठीक आहे. QR मध्ये काय होईल 0 आणि हा 0 दोघं मिळून काय होईल परत मला QR मध्ये 1 मिळेल. लक्षात आलं. वर्किंग एकदम याचं सिंपल आहे ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक आणि सबस्क्राइब करायचं विसरायचं नाही ठीक आहे. सिंपल वे तुम्हाला सांगितलं आहे. आपण या लेक्चरला फक्त SR फ्लिप पहिला आणि पुढच्या लेक्चरला आपण D फ्लिप वगैरे पाहू ठीक आहे. दोघं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला 100% दोघांपैकी एक विचारला जाणार आहे. लक्षात आलं ठीक आहे. थँक्यू.